हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येस येस येस. हा, आमचे बसके सर, मुंडे सर यांना सदशा प्रणाम. रमेश खडकर सर यांना नमस्कार. हा सर, अनुभव सांगायचा म्हणजे आपलं नाव सांगायचं, बाय बॅकग्राऊंड, आपण काय करता आणि कुठून आहात. येस सर, मी सदाशिव कातारे, राहणार जालना, भाग्यनगर येथून बोलत आहे. येस आणि मी निवृत्त कृषी अधिकारी आहे सर. मी 3 वर्ष Yes. झालेले मला रिटायर होऊन. येस येस आणि माझा दररोज वर्कआउट चालू आहे, 5 ते 6 महिने झालेले सर. येस. आणि या वर्कआउट आणि आहारचा इतका फायदा झाला सर, मी पन्हाळगड ते विशाळगड पायी चालून आलो, काही त्रास नाही, 50 किलोमीटर. क्या बात आहे, बहुत बढ़िया, कॉंग्रॅच्युलेशन सर आपका. सर आपलं वय किती आहे सर? वय सर माझं वय आता 63 आहे सर. 63. पाहू शकता आपण, 63 वयाचा हा. तरुण, 63 वयाचा तरुण पन्हाळगड विशाळगड स्वारी करून आलेला आहे. सर ते इतकं अवघड ट्रॅक होता सर, ते देवगिरी किल्ल्याच्या वर चढायचं आणि खाली उतरायचं. येस येस. आणि तसे एका दिवसात 18 आणि दुसऱ्या दिवशी 28 किलोमीटर पायी चालून आलो सकाळी. क्या बात आहे, एका दिवसात 18 आणि दुसऱ्या दिवशी 28 हा, किलोमीटर आपण पायी चालला. जबरदस्त हे पूर्ण पायी सर. आणि चालण्याला पण रस्ता एकदम छोटा. येस. आणि आमच्या बरोबरचे सर बरेच युवक सर रपारप घसरून पडले सर. क्या बात आहे. येस येस येस. ज्यांना म्हणता येत नाही ते बसून पडतात. येस येस. तर आपण ही कमाल कशी केली त्याबद्दल सांगा. हा तर ही कमाल म्हणजे सर, आम्हाला एकदम जबरदस्त आत्मविश्वास होता, कारण की आम्ही दररोज वर्कआउट करतो. येस. हा, आणि दररोज पायी चालणे असल्यामुळे आम्हाला एकदम आत्मविश्वास होता. हा, आहार Yes. दररोज घेतल्यामुळे एनर्जी होती आम्हाला कायम. येस येस येस. आणि या मोहिमेचे सर्व अध्यक्ष 15 वर्षापासून ज्यांनी सुरू केली मोहीम, ते म्हणजे तुम्ही जाऊ शकणार नाही. येस. आम्हाला म्हणत होते तुम्ही जाऊ शकणार नाही, तुम्ही गाडीत बसा. त्यांना म्हणलं सर, आमचा स्टॅमिना खूप भारी आहे, तुम्ही क्या बघा. बात. आणि शेवट झाल्यानंतर भेट झाल्यावर ते म्हणे वा वा वा, माझा अंदाज तुम्ही पूर्ण खोटा ठरवला म्हणे. क्या बात है, बहुत बढ़िया सर. आश्चर्यचकित झाले सर. यस यस, ये है जादू हो, सकस संतुलित आहार की. सकल संतुलित आहार घेतल्यामुळे सर खूप एनर्जी आली, आणि वर्कआउट केल्यामुळे खूप एनर्जी आली. यस यस यस. खूप धन्यवाद सर. यस यस यस. सर्व पार्टिसिपेट बघू शकता, जो ओके सर. संतुलित आहार घेतो, जो रोज एक्सरसाइज करतो, तो व्यक्ती जीवनाचा आनंद घेऊ शकतो. हो तर सर, ओके सर. सारे दाजीला त्यांच्या ग्रुपच्या लीडरला सांगितलं होतं तुम्ही गाडीत बसून राहा, तुम्ही जाऊ शकत नाही, अंडर एस्टिमेट केलं होतं. पण दाजीला कॉन्फिडन्स होता की नाही, मी करू शकतो, मी करू शकतो. हे कॉन्फिडन्स, हा उत्साह आरोग्य परिवार मिळतो. येस सिस्टम. सर, येस सर. यस यस. ते म्हणे तुम्ही माझा 15 वर्षाचा अनुभव खोटा ठरवला म्हणे, तुम्ही सक्सेस केलं म्हणे. यस यस. 15 वर्षापासून त्यांचे लीडर पाहत होते की जे जास्त वय झाले ते जाऊ शकत नव्हते. थँक्यू सर, सर्वांचे आभार आमचा अनुभव घेतल्याबद्दल.